स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पुण्याच्या जागेवरून मोठा वाद उफाळला आहे। ऐनवेळी संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी पक्ष प्रवेश केला आणि उमेदवारी पदरात पाडून घेतली। नंतर लगेच काकडेंना उमेदवारी मिळते की नाही तोच राष्ट्रवादी पक्षातील नाराजी चव्हाट्यावरती आली। सुनील टिंगरे तातडीने अजित पवार यांच्या पुण्यातील जिजाऊ बंगल्यातून बाहेर पडले। आता हे नाराजी नाट्य काय आहे ते समोर कसं आलं आणि पुण्यात नेमकं जिजाऊ बंगल्यावर काय घडलं हे पुढील काही मिनिटात पाहूयात। नमस्कार, मी स्वानंद, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत। माहितीमध्ये 17 पैकी भारतीय जनता पक्ष 11, शिवसेना शिंदे गट 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष 2 जागांवरती विधान परिषदेची निवडणूक लढवत आहे। राष्ट्रवादीच्या वाट्याला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या 2 जागा आल्या आहेत। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे यांना तर पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पुण्याच्या जागेवरून मोठा ट्विस्ट देखील पाहायला मिळाला। माजी खासदार आणि भाजपचे एकेकाळचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे संकट मोचक म्हणून त्यांचं असं नाव घेतलं जात होतं ते माजी खासदार संजय काकडे यांनी आजच आपले पुत्र विक्रम काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। प्रवेशानंतर काही तासातच विक्रम काकडे यांनी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। आता विक्रम काकडे कोण आहेत तर पार्थ पवार आणि जय पवार यांचे ते जवळचे मित्र आहेत। 20 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांची मैत्री आहे असं विक्रम काकडे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे पक्षातील दादांच्या जवळचे नेते माजी आमदार यांना डावलत विक्रम काकडेंना उमेदवारी मिळाली आणि राष्ट्रवादीत कुठे आता पार्थ पर्व सुरू झाले असल्याचं देखील दिसून येत आहे। अजितदादांचे निकटवर्ती आणि राष्ट्रवादीच्या फुटीवेळी अजित पवार यांची साथ देणारे आमदार माजी आमदार सुनील टिंगरे पुण्यातून प्रबळ दावेदार मानले जात होते। टिंगरे यांना उमेदवारी द्यावी अशी पक्षातील काही नेत्यांची मागणी देखील होती। विक्रम काकडे यांनी पक्षासाठी काय केलं, पक्षासाठी त्यांचं योगदान काय असा सवाल देखील आता उपस्थित करण्यात येत आहे। तसेच पक्षातील दुसरे नेते भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी तर विक्रम काकडेंना आर्थिक निकष पाहून विधान परिषदेची उमेदवारी दिली असा थेट दावाच केलाय। या वादावर तोडगा काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या जिजाऊ बंगल्यावरती बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीला सुनील टिंगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य 4-5 आमदार उपस्थित होते, मात्र बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही। तसेच सुनील टिंगरे यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिलेली आहे। तसेच ते डमी अर्ज दाखल करणार असल्याची देखील माहिती आहे। आता विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात। पार्थ पवार यांनी विक्रम काकडे यांना पुणे विधान परिषदेसाठी शब्द दिला होता, त्यामुळे पक्षात पार्थ पवार यांचाच अंतिम शब्द चालतो अशी आता चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यानं या मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ संपूर्ण निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या। गेल्या 2.5 वर्षांपासून या जागा रिक्त आहेत। नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या 75% मतदार जे आहेत ते संख्या असेल मतदार तेवढे असतील तरच विधान परिषदेची निवडणूक घेता येते। विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून येतात। यंदा सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली, सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती या आणि अन्य काही अशा मतदारसंघाच्या एकूण विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत। पण महायुतीतील उमेदवार पाहिले तर ते इतर पक्षातून आलेले आहेत, त्यांना थेट उमेदवारी देण्यात आलेली आहे। आज दिसून येत आहे सध्या आयाराम जे आहेत त्यांना जास्त उमेदवारी मिळाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। पुण्यातील जिजाऊ बंगल्यावर राडा म्हणा किंवा नाराजी नाट्य म्हणा जे काही राष्ट्रवादीत आहे ते पाहायला मिळालं। जर आज अजितदादा असते तर हे दिसलं असतं का असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे। या सर्व विषयावरती तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा। बाकी सर्व अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।